आली का महाराणी सगळीकडे हिंडून फिरून. आता किचन मध्ये स्वयंपाक पण बनवायचा आहे. पूर्ण दिवस घेण्यातच घालवणार आहे का? दुपारचे 12 वाजले आहेत आणि अजूनही जेवणाची काय सुद्धा तयारी झालेली नाही. असं पण आज माझ्या माहेरचे आई बाबा, भाऊ वहिनी आणि त्यांची 2 मुले येणार आहेत. त्यामुळे दुपारी सगळ्यांसाठी जेवण बनवायचं. किती वेळ झाला तरी मी तुझीच वाट पाहत आहे. दररोज फिरायला कुठे जात असतेस. तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे की तुझी ती म्हातारी आई आता तुला कधीच भेटणार नाही. एवढ्या मोठ्या देशात कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली आहे. जिवंत आहे का मेली आहे काहीही माहित नाही. तुला किती वेळा सांगितलं आहे तरी पण तू सकाळ संध्याकाळ तुझ्या आईला शोधायला तू जातच असते. सानिका वहिनी, स्वयंपाक बनवायचा असेल तर मी बनवते, परंतु माझ्या आईला एक शब्द देखील सुद्धा काही बोलायचं नाही. माझी आई कुठे पण असेल, एक दिवस मी तिला शोधून काढणारच आहे. माझी आई मला सोडून कुठेही जाणार नाही. काय माहिती तुझी ती म्हातारडी आई कुठे गेली आहे, लपून बसली आहे की मेली आहे. जिथे पण गेली आहे तिथे तुला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. विनाकारण तुझं ओझं आम्हाला इथे ठेवलं आहे. सोनाली म्हणते की वहिनी, जर मी आईसोबत गेली असती तर तुम्हाला जेवण बनवून कोणी दिलं असतं. मी आहे म्हणून तुम्हाला 2 टाइम जेवायला भेटत आहे. सोनालीचं बोलणं ऐकून सानिकाला खूप राग येतो आणि सानिका रागात सोनालीचे केस धरून ओढते आणि म्हणते की आजकाल तुझं तोंड खूपच चालायला लागलेलं आहे. तुझ्या जिभेला कापूनच टाकते. तुला खूप गर्व आहे ना तुझ्या लांब केसांचा. आज तुझे केसच काढून टाकते. वहिनी, माझे केस सोडा, मला खूप दुखत आहे. दादा दादा म्हणून सोनाली आवाज देते. बेडरूम मध्ये बसलेला रितेश बाहेर येतो आणि सोनालीला म्हणतो की काय झालं आहे सोनू, तू विनाकारण कशाला मला आवाज देत आहे आणि ओरडत आहेस. दादा दादा तुला दिसत नाही का वहिनी माझे केस ओढत आहे मला सोडवण्याच्यातून. हे बघ सोनाली, तूच तुझ्या वहिनीला काहीतरी म्हणाली असशील, त्याचमुळे सानिका तुला अशी करत आहे. तुला उद्या दुसऱ्यांच्या घरी नांदायला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर पण तू असंच आगाऊपणे बोलली तर मग आम्हालाच बोलणार, आम्हालाच लोक नावं ठेवतील. त्यामुळे आत्ताच तुला चांगलं वळण लावायला पाहिजे. एवढे म्हणून रितेश तिथून बाहेर निघून गेला. सानिकापासून तिचे केस वाचले. डोळ्यात पाणी घेऊन ती सानिका वहिनीला म्हणते की वहिनी, आज तुमचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत किती वाईट वर्तवणूक करायची असेल तर करू शकता. पण एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुमच्यापेक्षा खूप ताकदवान बनलेली असेल. आज मी तुमच्या घरी तुमचे सगळे काम करत आहे. तुम्हाला जेवण बनवत आहे. लादी पोछा भांडी कपडे सगळे काम मीच करत आहे. पण एक दिवस असा येईल की तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवशाल. हे ऐकून सानिका मोठमोठ्याने हसते आणि ती म्हणते की तुझा माज अजून उतरलाच नाही वाटतं. असे कधी होऊ शकत नाही. तू स्वप्न पाहते दिवसाढवळ्या. तुझं ते तोंड बंद कर आणि गुपचूप किचन मध्ये जाऊन स्वयंपाक कर. माझ्या माहेरची माणसं आता कधी पण येऊ शकतात. भावाच्या आणि वहिनीच्या अशा वागण्यामुळे सोनालीला खूप दुःख झालं होतं. ती किचन मध्ये गेल्यावर काम करता करता खूप रडत होती. तिला तिच्या आईची खूप आठवण येते. ती आईला म्हणते की आई, तू कुठे गेली आहेस? 1 आठवडा झाला मी तुला शोधून शोधून थकली आहे, तरी पण तू अजून मला कुठेच भेटली नाही. मला माहित आहे आई, तुला थोडीफार विसरण्याची सवय आहे, परंतु एवढं पण तू विसरू शकत नाही की तुला एक मुलगी आहेस आणि तू तुझ्याच मुलीला कसं विसरू शकतेस आई? आई, तू लवकर घरी निघून ये. तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नाही. तू एकटीच होती जी मला समजू शकत होती. वहिनी तर अशी परकी आहे आणि वहिनी आल्यापासून दादा पण परकाच झाला आहे. दादा आपल्या दोघींचे दुःख त्याला अजिबात दिसत नाही. एक तर तुझी तब्येत खराब आहे आणि तू कुठे गेली आहे हेही कोणाला माहिती नाही. तुला ताप होता, तो ताप गेला आहे की नाही? खरं तर 1 आठवड्यापूर्वी सोनालीची आई राधाताई हरवल्या होत्या.
त्या दिवशी सोनाली घरी होती. सोनाली 20 वर्षांची सुंदर मुलगी आहे. तिचे काळे डोळे, कमरेपर्यंत लांब केस आणि गोरीपान. एवढी सुंदर सोनाली दिसत आहे. कोणी पण तिला पाहिलं तेव्हाच तिला बघतच राहील. सानिकाच्या समोर जर कोणी सोनालीची सुंदरतेची तारीफ करत असेल तर सानिका रागाने लालबुंद होती. जोपर्यंत सोनालीचे बाबा जिवंत होते तोपर्यंत तेव्हा सगळं काही ठीक होतं. एका वर्षापूर्वी तिच्या बाबांचं निधन झालं होतं. सानिकाला घरात येऊन केवळ 6च महिने झाले होते. खरं तर तिच्या भावांचं लग्न तिच्याच बाबांनी जमवलं होतं. 6 महिन्यानंतर तिची वहिनी तिचं खरं रूप दाखवू लागली. लग्नाच्या थोड्या दिवस सगळं ठीक होतं. नंतर गौरीचे बाबा गेल्यानंतर सानिका घराची मालकीण झाली आणि यामुळे सोनाली आणि सानिकांमध्ये कधी कधी भांडणे होत होती. सानिका राधाताईला खूप उलटसुलट बोलत असायची. नेहमीच सासूचा अपमान करायची आणि हेच नेमकं सोनालीला पसंत नव्हतं. एके दिवशी राधाताईंची तब्येत खूपच खराब झाली होती. म्हणून सोनालीने तिच्या भावाला आणि वहिनीला आईला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. पण तिचा दादा म्हणाला की आता ह्या म्हाताऱ्या आईचा आता 80 वर्ष झाला आहे, त्यामुळे आजपासून आईचं कोणताच उपचार होणार नाही. मी माझ्या कमाईतून आईसाठी 1 रुपया सुद्धा देणार नाही. थोडाफार ताप आहे, तो 1-2 दिवसात निघून जाईल. दादा, तू हे काय बोलत आहेस? सोनाली आपल्या दादाला विचारते. आईला 102 ताप आहे आणि तू म्हणत आहेस की आई 2 दिवसात ठीक होईल. मला माझ्या आईमुळेच मला या घरात चांगलं वाटत नाही, नाहीतर मला ह्या घरात अजिबात राहायला आवडत नाही. सानिका म्हणाली की हा आम्हाला सुद्धा तुला ह्या घरात ठेवायला अजिबात आवडत नाही. आम्ही पण तुला एखादा डुळा पांगळा मुलगा पाहून तुझं लग्न लावून देणार आहे. तुला खूप दिवस आम्ही सुद्धा या घरात ठेवणार नाही. राधाताई सानिकाला म्हणाली की सुनबाई, तू माझ्या मुलीशी लुळा पांगळा मुलगा कशामुळे पाहणार आहे? तिच्या बापाने तिच्यासाठी 15 लाख रुपये जमा करून ठेवले आहेत आणि ते सगळे पैसे तिच्याच लग्नासाठी आहेत. मी तर माझ्या मुलीचं लग्न खूप धुमधडाक्यात लावून देणार आहे. मी माझ्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी लावून देणार आहे. सानिका म्हणते की असं पण तुमची तब्येत खराब आहे, पण भांडण करायचं म्हटल्यावर तुमच्यामध्ये खूप जोर येतो. बघितलास का रितेश, की दिवसभर आई आणि मुलगी सारखे एकमेकांना गुलुगुलू करत असतात. रितेश तुझ्या आईला आठवत नाही म्हणतो, पण सोनालीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये ठेवले आहेत. तेवढं कसं काय आठवतं आहे? मुलगा आणि सून दोघं पण राधाताईंचा इलाज करण्यासाठी मनाई करतात. संध्याकाळी सानिका तिच्या नवऱ्याला म्हणते की रितेश, तुझे बाबा जे तुझ्या बहिणीसाठी 15 लाख रुपये जमा करून गेले आहेत, त्यातील 1 रुपया सुद्धा मी त्या दोघींना देणार नाही. त्या पैशांवर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. आता त्या पैशांवर फक्त तुझाच अधिकार असेल. जोपर्यंत तुझी आई इथे असेल तोपर्यंत आपण त्या पैशाला हात लावू शकत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या म्हातारीला कुठेतरी ठिकाणी लावू आणि त्यानंतर सोनालीचं लग्न लावून देऊ. अशा एखाद्या गरीब घराण्यात लावून देऊ शकतो. म्हणजे काय सानिका, तुला वेळ लागेल. असं पण आईची तब्येत खराब असते. अरे तब्येत खराब असली म्हणून काय झालं? तुझ्या आईला जास्त करून काहीही आठवत नाही. आपण तिला कुठेतरी एखाद्या देवळात किंवा हॉस्पिटलमध्ये सोडून येऊ आणि नंतर लवकरात लवकर आपण सोनालीला एक मुलगा पाहून तिचं लग्न लावून देऊ. नाहीतर ही म्हातारी 15 लाख रुपये तिच्या मुलीच्या लग्नात खर्च करत असते. तू बरोबर बोलत आहेस सानिका. मी दुसऱ्या शहरात एका वृद्धाश्रमामध्ये आईला सोडून येतो. दुसऱ्या दिवशी रितेश आपल्या आईला म्हणतो की आई, तू तयार हो, तुला डॉक्टरांपाशी घेऊन जातो. सोनाली खूप खुश होऊन म्हणते की खरंच दादा, तुम्ही आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालला आहात. मी पण आईसोबत येते. अगं सोनाली, तू तिथे येऊन काय करणार आहेस? घरामध्ये खूप कामं पडलेली आहे, त्यामुळे तू घरीच थांब. ठीक आहे दादा, असं म्हणत आज मला कॉलेजमध्ये पण खूप महत्वाची कामं आहेत, त्यामुळे मी कॉलेजचे काम करते आणि तुम्ही आईला हॉस्पिटलमध्ये दाखवून या. रितेश राधाताईंना घेऊन दुसऱ्या शहरात जातो आणि तिथे एका
वृद्धाश्रमामध्ये त्याच्या आईला सोडून देतो. आई गेल्यानंतर सोनाली कॉलेजला जाण्यासाठी तयार होते, तर सानिका सोनालीच्या हातात असलेली पुस्तके फेकून देते आणि म्हणते की आजपासून तू कॉलेजला जायचं नाहीस. आजपासून तुझं कॉलेज बंद. तू फार शिकलेली आहेस. आता अजिबात पुढे शिकण्याची गरज नाही. आजपासून आम्ही जे काही सांगेल तेच तुला करावं लागेल. वहिनी, आज माझी एक्झाम आहे, त्यामुळे मला जाऊ द्या, नाहीतर वहिनी माझं पूर्ण वर्ष वायला जाईल. सानिका म्हणते की शिकून तुला कुठे नोकरीला जायचं आहे का? गप गुमान घरातली सगळी कामं कर. तू असल्यावरती मी घरातील एक सुद्धा काम करणार नाही. किचनमध्ये जाऊन पहिल्यांदा स्वयंपाक बनव आणि नंतर लादी पुसून कपडे धुण्याच्या पाठीमागे लाग. वहिनी, मी हे सगळं काम कॉलेजमधून आल्यावर करते. प्लीज मला कॉलेजला जाऊ द्या. असं माझं ऐकणार नाही असं म्हणून सानिका तिला एका खोलीमध्ये बंद करते आणि बाहेरून कडी लावून घेते. सोनाली खूप रडत होती. वहिनी, मला कॉलेजला जाऊ द्या तरी, पण सानिका अजिबात ऐकत नव्हती. सोनाली सुंदर होती आणि हुशार होती, त्याचमुळे सानिका तिच्यावर जळत होती. दुपारच्या 1 वाजता घाबरत घाबरत रितेश घरी येतो आणि आई म्हणून ओरडतो. रितेशचा आवाज ऐकून सोनाली खिडकीजवळ येते आणि म्हणते की काय झालं आहे दादा? आई तर ठीक आहे ना. आईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. दादा, डॉक्टर काय म्हणाले? आणि आई कुठे आहे? दादा, प्लीज दरवाजा पटकन खोल. मला खूप भीती वाटत आहे. सोनाली एकदमच एवढे सर्व प्रश्न रितेशला विचारत होती. रितेश खोटे खोटे रडत म्हणतो, सोनाली, मला माहीत नाही आई कुठे गेली आहे. डॉक्टरांना दाखवल्यानंतर मी आईला बाहेरच बेंचवरती बसवलं होतं आणि मी तिच्यासाठी औषधं आणायला गेलो होतो. पण मी परत आलो तेव्हा आई बेंचवर बसलेली नव्हती. मी तिला सगळीकडे शोधलं, पण मला ती कुठेच सापडली नाही. गेले 2 तास झाले मी आईला शोधत आहे, तरी पण मला आई कुठेच भेटली नाही. आई हरवली आहे हे ऐकून सोनाली मोठमोठ्याने रडते. दादा, हे कधीच शक्य होऊ शकत नाही. हे अशक्य आहे. आई आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. माझा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. सोनाली, तुला काय म्हणायचं आहे? तुला वाटत आहे का तुझे दादा तुझ्या आईला कुठेतरी सोडून आले असतील? तू पाहत नाही का तुझा दादा किती रडत आहे? तो त्याच्या आईला किती शोधत आहे. तुझी एकटीची आई होती का ती? रितेशची पण देखील ती आई आहे ना. सोनाली आपली ओढणी घेऊन हॉस्पिटलमध्ये तिचा दादा आईला घेऊन गेला होता. तिकडे पटकन जाते आणि सगळा रस्ता शोधते, परंतु तिला तिची आई कुठेही सापडत नाही. तिला आई कशी सापडणार होती? कारण का तिच्या भावाने तर त्याच्या आईला दुसऱ्या शहरात नेऊन वृद्धाश्रमामध्ये सोडून आला होता. रोजच्या प्रमाणेच आज सोनाली आईला शोधण्यासाठी बाहेर गेली होती. आज तिच्या आईला हरवून पूर्ण 1 आठवडा झाला होता. ती संध्याकाळ सकाळ आपल्या आईला शोधण्यासाठी बाहेर पडत होती. त्यानंतर सानिका किचनमध्ये येते आणि म्हणते की अजून तुझा स्वयंपाक झालाच नाही. आता माझे माहेरचे लोक येऊन थांबले आहेत बाहेर. पटापटा सर्व काम कर, नाहीतर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीही नसेल. सोनाली आपल्या वहिनीवर आणि दादावर खूप नाराज असते. असं पण आई कुठे गेली आहे काय माहीत, आणि अजून माझे शिक्षण पण थांबले आहेत. सोनालीला शिक्षणाचा फार वेळ होता. थोड्या वेळानंतर सानिका तिला सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणायला सांगते आणि म्हणते की आम्ही सगळेजण जेवण करताना तू सगळ्यांना जेवण वाढायचं. सगळ्यांच्या सोबत जेवायला तू अजिबात बसायचं नाही. सोनाली म्हणते की वहिनी, असं पण मला तुमच्या सोबत जेवण करायला आवडत नाही आणि मला बसायचं देखील नाही. मी तुमच्यासोबत कधीच जेवणार सुद्धा नाही. आणि हे सोनालीचं असं बोलणं सानिकाला खूप राग होतो. सोनाली फार स्वाभिमानी मुलगी होती आणि हेच रूप सानिकाला आवडत नव्हतं. त्यानंतर सानिका सोनालीला म्हणते की बाहेर हॉलमध्ये ड्रायव्हर बसला आहे, त्याला सुद्धा जेवण वाढ. बाहेर हॉलमध्ये जाऊन सोनाली त्या ड्रायव्हरला जेवण वाढते. तर ते ड्रायव्हर पाहते तर तो 25-26 वर्षाचा मुलगा होता. सोनाली प्रेमाने त्याला जेवण वाढते आणि नंतर सानिका जवळ येऊन उभा राहते
आणि सानिकाला म्हणते की सोनाली, तुला जो बाहेर ड्रायव्हर बसला आहे तो मुलगा आवडला का? वहिनी, तुम्ही काय म्हणत आहात? मला काहीही समजत नाही. सानिकाची आई म्हणते की तुझ्या वहिनीचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो ड्रायव्हर बसला आहे त्याच्यासोबत सानिका वहिनी तुझे लग्न जमवलेले आहे. आम्ही आत्ताच ठरवलं आहे की तो तुझ्यासाठी योग्य आहे आणि येत्या 8 दिवसात तुझं लग्न त्याच्यासोबत होणार आहे. दादा, वहिनी, तुम्ही असे करू शकत नाही. मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. मला आईला पण शोधायचं आहे. जेव्हा माझी आई परत घरी येईल तेव्हा तुम्ही म्हणशाल तिथे मी लग्न करायला तयार आहे, परंतु आई नसताना मी लग्न करणार नाही. सोनालीचा भाऊ रितेश तिला ओरडत म्हणाला की जर तुझी आई मिळालीच नाही कधीच तर तू आयुष्यभर काय बिना लग्नाची इथेच तडफडत राहणार आहे का? आणि आज रस्त्यावर वाहनांची संख्या गर्दी किती झाली आहे तुला तर माहीतच आहे. आई एखाद्या गाडीखाली गेली असेल तर. त्यामुळे आजपासून मी आणि तुझी वहिनी जे म्हणेल तेच तुझ्यासोबत होईल. जर तुला आमचं म्हणणं ऐकायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता तू ह्या घरातून निघून जा. आम्ही तर तुझा भाऊ आणि वहिनी असल्याचं कर्तव्य पार पाडत आहोत आणि तू आम्हाला नखरे दाखवत आहेस. बिचारी सोनाली आपल्या भावासमोर आणि वहिनीसमोर माहेरच्या लोकांसमोर सुद्धा काहीही बोलू शकली नाही. एका आठवड्यानंतर सानिकाने ड्रायव्हर मुलगा आला होता. तो मुलगा म्हणजे गणेश सोबत सोनालीचं लग्न लावून देतात. पाठवणीच्या वेळेस सोनाली खूप रडली, कारण तिला तिच्या आईच्या आठवणी आल्या होत्या. आज तिच्या पाठवणीच्या वेळेसच्या तिची आई नाही, बाबा तर आधीच सोडून गेले होते. सोनालीचं लग्न झाल्यावर तिला कधीच माहेरी बोलवलं नाही. तिचं कायमच माहेर तुटलं, कारण पाठवणीच्या वेळेस सानिकाने सांगितलं होतं की परत माहेरी कधीच यायचं नाही. सोनाली पण म्हणाली की वहिनी, ह्या घरात माझं असं काहीच नाही. माझी आई होती, ती पण इथे राहिली नाही म्हटल्यावर मी कधीच माहेरी परत येणार नाही. आज पण जाता जाता सोनालीच्या उत्तराने सानिकाला खूप राग आला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर सानिका रितेशला म्हणाली की एका दगडाने 2 पक्षी मेले. एक म्हणजे ती थेरडी म्हातारी कायमचीच या घरातून निघून गेली आणि दुसरी म्हणजे तिची ती वाढाऊ ती सोनाली. 1 रुपया सुद्धा न घालवता तिचं लग्न झालं आणि आता 15 लाख रुपये आपले झाले. सोनालीचं लग्न होऊन गेल्या 8 महिन्यानंतर रितेशला पॅरालिसिसचा अटॅक आला. तो चालू फिरू शकत नव्हता. त्याच्या उपचारासाठी खूप सारे पैसे खर्च झाले. सानिकाला आता खूप टेन्शनमध्ये आली होती. रितेशच्या उपचारासाठी सानिकाला तिचे दागिने गहाण ठेवावे लागले. गौरीचे पैसे 15 लाख रुपये खर्च करावे लागले आणि त्यानंतर रितेश जरा बरा झाला होता, पण तरी अजून रितेश पूर्ण बरा होऊ शकला नव्हता. त्यामुळेच घराची सगळी जिम्मेदारी ही एकट्या सानिकावरती आली आणि रितेशची नोकरी पण आता गेली होती. सानिकाला 1 वर्षाची एक मुलगी होती. आता सानिकाला काम केल्याशिवाय कोणताच पर्याय मार्ग नव्हता. एके दिवशी रितेशला सानिका म्हणते की मी आता काहीतरी काम करते म्हणजे घरात 4 पैसे येतील. असं पण सानिका जास्त शिकलेली नव्हती. आता तिला पश्चाताप होऊ लागला की शिक्षण घेतलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. सानिकाला एका ठिकाणी काम मिळालं जिथे काही महिना लग्न, बर्थडे किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन स्वयंपाक बनवत होत्या. सानिका तिच्या मुलीला रितेश जवळ ठेवून त्या महिलांसोबत कामाला जात होती आणि सानिका लग्न समारंभामध्ये जाऊन किंवा कोणता पण कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन कधी बटाटे चिरत होती, तर कधी पुऱ्या लाटत होती, तर कधी कांदा कापून देण्याचे काम करत होती. सानिकाच्या माहेरचे पण तिला साथ देत नव्हते. एक दिवस सानिका तिच्या नवऱ्याला म्हणते की मला शहराचा एका कलेक्टरांच्या घरी त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे, त्यामुळे स्वयंपाक बनवायला जायचं आहे, कारण की खूप मोठी ऑर्डर आहे आणि पैसे पण चांगले मिळतील. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मिळून जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी सानिका त्या कलेक्टरच्या घरी जाते. घर पाहून ती खूप आश्चर्यचकित होते. एकदम राजवाड्यासारखं घर दिसत होतं. बाहेर एक गेट होता आणि त्या गेटच्या समोर 2 सेक्रेटरी बंदूक घेऊन उभे होते.
पूर्ण चेकिंग केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देत होते. तिने पाहिलं की सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत आणि एक स्विमिंग पूल. सगळ्यांना राहण्याची खूप व्यवस्था मस्तपैकी योजना केली होती. तिथेच तेव्हा एक म्हातारी येते आणि ज्या महिला जेवण बनवतात त्यांनी जेवण कसं बनवलं आहे ते खाऊन पाहत होती. त्या म्हातारीने खूप महागातली साडी घातली होती. गळ्यामध्ये सोन्याची चैन होती, हातामध्ये बांगड्या तर कानामध्ये फुले. ती म्हातारी खूप थाटामाटात त्या राजवाड्यामध्ये फिरत होती. सानिकाला ही म्हातारी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती, पण तिला नीट आठवत नव्हतं. तिची ती बनारसी साडी पाहून तर सानिकाला खूपच आवडली होती आणि ती विचार करू लागली. आठवत होती की यांना कुठेतरी पाहिलेलं आहे. वाटलं कारण करता करता ती घराच्या आतमध्ये गेली, परंतु तिथे एक जणाने तिला अडवलं. तो म्हणाला की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? तर सानिका म्हणाली की मला त्या मॅडमला भेटायचं आहे. तेव्हा तो माणूस त्या म्हातारीला आवाज देतो की मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेलं आहे. तेव्हा ती म्हातारी पाठीमागे वळते आणि मग सानिका तिला पूर्णपणे दिसते. मग तिला तिच्या डोळ्यांसमोर तिच्या सासूचा थाटमाट पाहून खूप आश्चर्य वाटते. ती पळत जाऊन आपल्या सासूबाईंची पाय धरते आणि म्हणते की सासूबाई, तुम्ही इथे कसे काय आहात? पाठीमागून आवाज येतो की हा वहिनी, तुम्ही बरोबर बोलत आहात, कारण की आई तर वृद्धाश्रमामध्ये होती, मग इथे कशी काय आली आहे? समोर तिला तिची नणंद सोनाली आणि सोनालीचा नवरा पाहून तिला धक्काच बसतो. तिला समजत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे आणि हे सगळं इथे काय करत आहेत. आणि ह्या सोनालीला सासूबाईला आम्ही वृद्धाश्रमामध्ये सोडलं होतं हे कसं काय माहिती झालं? वहिनी, तुम्ही हाच विचार करत असतात की मला आई कशी काय मिळाली आणि मी आईला शोधून कसे काय काढले? वहिनी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक दिवस मी माझ्या आईला नक्की शोधून काढेल आणि मी ते शोधून काढलेच. आणि वहिनी, तुम्ही इथं काय करत आहात आणि माझ्या घरात कशामुळे आला आहात? तेव्हा तिथला एक माणूस म्हणाला की मॅडम, ही महिला तर पाठीमागे जेवण बनवत आहे, त्यातीलच एक बाई आहे जी पुऱ्या बनवायला आली आहे. आणि मग तो माणूस सानिकाला म्हणतो की तू इथे काय करत आहेस? तुला कोणी दिला आहे का? ते कर, नाहीतर तुला इथून हाकलून लावीन. वहिनी, तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की आज तुम्ही मला स्वयंपाक बनवायला सांगत आहात, पण काही वर्षांनी तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवाल आणि आज माझा दिवस आहे. सोनाली, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? मी तुझ्यासाठी जेवण का बनवू? मी तर इथल्या कलेक्टर साहेबांनी जेवण बनवायला आली आहे. वहिनी, हे घर माझं आहे आणि कलेक्टर साहेब माझा नवरा आहे आणि माझ्याच मुलाचा बर्थडे आहे आणि त्याच्याच बर्थडे पार्टीचं सेलिब्रेशन चालू आहे. म्हणजे सोनाली, तुझा नवरा कलेक्टर आहे? तुझा नवरा तर ऑटो ड्रायव्हर होता ना? वहिनी, माझं लग्न ऑटो ड्रायव्हर सोबत झालं नाही. ऑटो ड्रायव्हर माझे सासरे होते. त्या दिवशी सासऱ्यांची तब्येत खराब होती, त्यामुळे त्यांच्या जागी गणेश ऑटो घेऊन गेले होते. त्यामुळे तुम्हाला वाटलं की गणेशच ऑटो ड्रायव्हर आहे. गणेश त्यावेळेस IPS ची तयारी करत होता. एक ऑटो ड्रायव्हरचा मुलगा IPS ची तयारी करू शकत नाही का? जेव्हा मी गणेशजींना IPS ची तयारी करताना पाहिलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला पण शिकायचं आहे. माझी पण खूप इच्छा आहे काहीतरी करून दाखवण्याची. गणेशजींनी माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं आणि मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. आज मी एका मोठ्या शाळेत शिक्षिका आहे आणि माझा नवरा कलेक्टर आहे. आज आमच्याकडे गाडी, बंगला, धन दौलत सगळं काही आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझी आई सुद्धा माझ्यासोबत आहे. सानिका म्हणाली की पण सासूबाई तुला कशा भेटल्या? सोनाली म्हणाली की आमच्या शाळेच्या काही कामानिमित्त आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो आणि त्याच वेळेस वृद्धाश्रमामध्ये माझी आई होती. आमच्या शाळेमार्फत आम्ही वृद्धाश्रमामध्ये भेट देणार होतो आणि तिथेच मला माझी आई दिसली. वहिनी, माझ्या आईला विसरण्याची सवय आहे, परंतु ती एवढी पण विसरत नाही की तिच्या सोबत कसा अत्याचार झाला. दादानी आणि तू तिला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं हे सगळं आईला माहित होतं आणि तिने मला सगळं काही सांगितलं आहे. ही ऐकून सानिका तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु साडीमध्ये पाय अडकून ती पडते
राधाताई पुढे येतात आणि सानिकाला उठवतात. सानिका म्हणते की सासूबाई, आता तुम्हीच आमचा आधार आहात, कारण रितेश आता काम करण्यायोग्य राहिलेले नाहीत. त्यांना कोणतेच काम करता येत नाही, कारण त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आम्हाला तुमची गरज आहे आणि आता तर तुम्हाला एक छोटी नात पण आहे. राधाताई सानिकाला म्हणाल्या की सानिका, जेव्हा माझ्या मुलीला तुझी आणि रितेशची गरज होती तेव्हा तुम्हा दोघांनी तिला आधार दिला नाही आणि आता आमच्याकडून अपेक्षा ठेवत आहात की आम्ही तुमची मदत करावी. परंतु हे शक्य नाही. तू माझ्या मुलीचं लग्न एका ऑटो ड्रायव्हर सोबत लावून दिलं. त्यानंतर तू माझ्या मुलीच्या आयुष्यात डोकावून सुद्धा पाहिलं नाही. पण माझ्या मुलीचं नशीब चांगलं होतं आणि तिचं नशीब आज किती चमकत आहे हे तर तू पाहिलंच आहे. माझ्या नजरेसमोरून तू चालती हो. आपल्या ननंदबाई आणि सासूबाईला एवढ्या थाटामाटात पाहताना सानिकाला खूप राग येत होता. पण आज बिचारी काही सुद्धा बोलू शकत नव्हती. ती तशीच तोंड घेऊन घरी गेली. परंतु मात्र राधाताईने आणि सोनालीने तिच्या वहिनीला माफ केलं नाही आणि सानिका आज मात्र तिच्या चुकीची फळं भोगत होती. रोज दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून, धुणी भांडी करून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं, मुलीचं आयुष्य सांभाळत होती. मात्र ज्या सासूला त्रास दिला ती सासू आणि तिची नणंद खूप आनंदाने राजेशाही थाटामध्ये आपलं जीवन जगत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाची ही चांगली वेळ येतच असते. फक्त वाईट वेळेमध्ये कर्म हे चांगलं केलं पाहिजे, कारण की कर्माचे भोग भोगल्याशिवाय देव कोणालाही सुट्टी देत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.